जे सायकोटिक चेंजेस तुमच्या बॉडीमध्ये झालेले आहेत ते कमी करण्यासाठी नक्कीच तुम्हाला हे एक्सरसाइज आणि डाईट मदत करतात। डाईटमध्ये तुम्हाला फक्त हाय प्रोटीन डाईट घ्यायचं आहे आणि खरोखर तुम्हाला सांगतो अँटी सायकोटिक ड्रगचे साईड इफेक्ट म्हटलं तर नपुसंकता नक्कीच तुम्हाला येऊ शकते। कालांतराने 6 महिन्यांनी जर तुम्ही रेग्युलर बेसिसवर अँटी सायकोटिक औषधी घेत असाल किंवा मानसिक औषधी घेत असाल तर नक्कीच तुम्हाला नपुसंकता जाणून येऊ शकते। नमस्कार मित्रांनो, बऱ्याच वेळा माझ्याकडे पेशंट एक छोटीशी फाईल घेऊन येतात, ते सायकॅट्रिक डॉक्टरांची। सायकॅट्रिक डॉक्टरकडे गेलं म्हटलं तर काही ना काही तुम्हाला सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असतात, म्हणून तुम्ही सायकॅट्रिक डॉक्टरकडे जाता आणि ते 2 ते 3 ड्रग्स तुम्हाला लिहून देतात, अँटी सायकोटिक ड्रग्स आम्ही त्याला ज्याला म्हणतो। आणि त्याच्यामुळे पण केव्हा केव्हा आपल्याला नपुसंकता किंवा वजन वाढणे असे 2 साईड इफेक्ट आपल्याला दिसून येऊ शकतात। आणि याच विषयी आज आपण या व्हिडिओद्वारा सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा नक्कीच प्रयत्न करूया नेहमीसारखा। आणि खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करून तुम्ही पण मदत करा आणि मला पण मदत। तर मित्रांनो, या विषयावर खुली चर्चा झाली पाहिजे म्हणून मी हे व्हिडिओ श्रृंखला तुमच्यासाठी तयार करीत आहे आणि तयार करीत राहील। आणि बरेच पॉडकास्ट पण माझे आहेत, ते पॉडकास्ट पण तुम्ही बघू शकता, जेणेकरून तुम्हाला काही ना काही माझे व्हिडिओ म्हणा किंवा माझे पॉडकास्ट म्हणा नक्कीच तुम्हाला तुमच्या लैंगिक आयुष्य चांगलं बनण्यासाठी नक्कीच तुम्हाला मदत करू शकतील। तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की बरीच पेशंट माझ्याकडे एक फाईल घेऊन येतात ज्याच्यामध्ये अँटी सायकोटिक ड्रग्स असतात आणि खरोखर तुम्हाला सांगतो अँटी सायकोटिक ड्रगचे साईड इफेक्ट म्हटलं तर नपुसंकता नक्कीच तुम्हाला येऊ शकते। कालांतराने 6 महिन्यांनी जर तुम्ही रेग्युलर बेसिसवर अँटी सायकोटिक औषधी घेत असाल किंवा मानसिक औषधी घेत असाल तर नक्कीच तुम्हाला नपुसंकता जाणून येऊ शकते। तर मित्रांनो, आता अँटी सायकोटिक औषधी आपण काही वेळा बंद करू शकत नाही, पण त्यांना आपण कमी करू शकतो आणि ते माझ्या हातामध्ये नाही, ते तुमच्याच हातामध्ये आहे। मी नेहमी माझ्याकडे येणाऱ्या पेशंटला मी काउन्सिलिंग करताना नक्की सांगतो की तुम्ही औषधीपेक्षा तुम्ही तुमच्या शरीरावर लक्ष द्या, तुमच्या खानपिनकडे लक्ष द्या, तुमच्या व्यायामाकडे लक्ष द्या, जेणेकरून तुमचे जे सायकोटिक चेंजेस तुमच्या बॉडीमध्ये झालेले आहेत ते कमी करण्यासाठी नक्कीच तुम्हाला हे एक्सरसाइज आणि डाईट मदत करतात। डाईटमध्ये तुम्हाला फक्त हाय प्रोटीन डाईट घ्यायचं आहे, लो कोलेस्ट्रॉल डाईट घ्यायचं आहे, जेणेकरून तुमचं जे वजन जे आहे ते बॅलन्समध्ये राहील आणि तुमचे हार्मोन जे असतात ते पण बॅलन्समध्ये राहतात। आणि हॅपी हार्मोन सिक्रेट करण्यासाठी तुम्ही चांगले रील बघू शकता, चांगले काही जे तुम्हाला हॉबीज आहेत त्या हॉबीज तुम्ही डेव्हलप करू शकता आणि रोज सकाळी अर्धा तास प्राणायाम आणि योगा करून नक्कीच तुम्ही या अँटी सायकोटिक ड्रग्स पासून नक्की मुक्तता मिळू शकता। आणि त्यासाठी तुमचे चांगले 4 मित्र बनवा, त्या मित्रांना खुली चर्चा करा, जेणेकरून तुम्ही जर कुठे 4 मित्रांमध्ये गेला आणि तुम्ही जर हसत बोलत खेळत जर वेळ घालवत असाल तर नक्कीच तुमचे 4 मित्र पण तुमचे 4 औषधी आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा। तर खरोखर अँटी सायकोटिक जर मेडिसिन आपल्या लाईफमध्ये असेल तर ते आपले 4 मित्र असतात, हे पण तुम्ही विसरू नका। आणि जर रोज तुम्ही एक्सरसाइज केलं तर एक्सरसाइज केल्यामुळं हॅपी हार्मोन जास्त सिक्रेट होतात, टेस्टोस्टेरॉन जास्त सिक्रेट होतो आणि त्याच्यामुळे आपल्या लैंगिक इच्छा वाढतात, आपल्याला हॅपी हार्मोन्स भेटतात आणि त्यामुळे आपल्याला कोणत्याही अँटी सायकोटिक औषधांची गरज पण पडू शकत नाही। पण जरी तुम्ही जर अँटी सायकोटिक मेडिसिन जर घेत असाल तर नक्की तुमच्या डॉक्टरांना कल्पना द्या की या औषधीमुळे मला थोडीशी नपुसंकता येते आहे किंवा माझं इंद्रिय टाईट होत नाहीये। त्यांना कल्पना द्या तर ते काही डोस चेंज करतील किंवा काही औषधी पण चेंज करू शकतात। आणि काही वेळा आमच्याकडे तुम्ही आलात तर आम्ही एकदम लाईट अँटी ट्रँक्युलायझर किंवा मूड एलिव्हेटर ज्याला आपण म्हणतो ते औषधी देऊन आपण या अँटी सायकोटिक औषधी पण काही वेळा बंद पण करू शकतो। पण अँटी सायकोटिक औषधी हे तुम्हाला माहित आहे की एक वेळ जर सुरुवात केली त्याचं ऍडिक्शन होतं आणि ते लाईफ लॉंग घ्यावं लागतात आणि लाईफ लॉंग अँटी सायकोटिक औषधी घेऊन आपण आपलं लैंगिक स्वास्थ्य 100% आपण जगू शकत नाही, हे एक सायंटिफिक स्टडीद्वारा सिद्ध झालेलं आहे। तर मित्रांनो, बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही प्रॉपर टाइमला प्रॉपर वेळा तुम्ही डॉक्टरांचा सल्ला किंवा काउन्सिलिंग करून घेत नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला ही औषधी सुरू करावं लागतं। तर हे जर औषधी तुम्हाला जर थांबवायची असतील तर तुम्हाला नक्कीच स्वतःलाच काही मेहनत पण करावीच लागेल, कारण की यांचे 2 साईड इफेक्ट खूप जास्त होतात। एक तर नपुसंकता आणि दुसरं त्याच्यामुळं वजन वाढतं आणि वजन वाढल्यामुळं तुम्हाला स्थूलपणा येतो आणि तुम्ही थोडंसं डिप्रेस राहता आणि त्याच्यामुळे तुम्ही जे पूर्वी ॲक्टिव्ह होता तितके तुम्ही ॲक्टिव्ह राहत नाही, तुम्ही थोडं पॅसिव्ह होऊन जाता आणि तोच परफॉर्मन्स बेडरूममध्ये पण दिसून येतो। जर बेडरूममध्ये तुम्ही जर ॲक्टिव्ह असला तरच तुम्हाला प्रॉपर इरेक्शन मिळतील
आणि तेव्हाच तुम्हाला प्रॉपर टाइम पण मिळू शकतो. पण जर अँटीसायकोटिक औषधी घेऊन जर तुम्हाला प्रॉपर इरेक्शन होत नसेल तर नक्कीच हा एक मोठा गंभीर प्रश्न आहे आणि त्याच्याकडे नक्कीच तुम्हाला लक्ष देणं पण गरजेचं असतं. तर मित्रांनो, जर तुम्ही पण अँटीसायकोटिक मेडिसिन घेऊन जर तुम्ही लैंगिक आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत असाल तर नक्कीच आमच्या क्लिनिकला भेट द्या. कमीत कमी औषधीमध्ये आणि प्रॉपर काउन्सिलिंगद्वारा आम्ही तुमच्या लैंगिक समस्या दूर करण्याचा नेहमी प्रयत्न करीत राहतो आणि करत राहू. धन्यवाद मित्रांनो.